म्हणून होतंय का नाही होतंय. हा अराउंड 24 to 48 आवर्स घेतो. ओके. जर तुमच्या वेबसाईटवरती कॅशे वगैरे असतील तर ते सुद्धा एकदा चेक करा की कॅशे क्लिअर आहे का नाहीये ते. मी एकदा परत एकदा जाऊन चेक करतो की माझा कोड तिथे आलेला आहे का नाहीये ते. माझा कोड स्टील तिथे आहे. ओके. कॅशे असेल तर तुम्हाला ती कॅशे वगैरे जी आहे ती क्लिअर करावी लागेल. आहे याला कॅशे. पर्च ऑल म्हणायचं. पर्च ऑल म्हणल्यानं काय होतं इथे, तर तुमची जी काही कॅशे वगैरे आहे ती सगळी कॅशे निघून जाते. ओके. तो आता तुम्ही तुमची जी साईट आहे तिथं तुम्ही बघू शकता. इथं मी नेक्स्ट म्हणतो. कंटिन्यू टू होम. ओके. आता NMDच्या ह्या साईटवरती सर्वांनी जावा बरं. मी ते टाकतोय साईट. ह्या साईटवरती सगळ्यांनी ही साईट ओपन करा. मे बी आपल्याला डेटा आता दिसेल. आता नाही दिसला तर हा थोडासा टाइम घेईल. 36 तास घेत ते. 36 तास एवढे लवकर दिसत नाही. यांना फक्त प्रोसिजर कशी तेवढंच पाहिजे. दिसलं का? हॅलो. दिसले पण ते डेटा दिसत नाही ना. 36 तास लागतील. 36 तास. दिसायला लागला डेटा. साऊंड येतोय बॅकग्राऊंडला. डेटा दिसायला लागलेला आहे. 2 युजर्स आहेत. युजर कुठून आलेला आहे तर एक पुण्यामधून एक आलेला आहे. NMD फिल्म दुसरा प्रोडक्शन मध्ये दिसायला लागला नाही. हा NMD फिल्म प्रोडक्शन. पण ते लगेच दिसत नाही ना. का कधी कधी लवकर दिसतं. काय वेळेस टाइम लागतो. मी डायरेक्ट कोर फाईलला ऍड केलं ना. अच्छा, कोड फाईल. हा, ह्या कोर फाईलला मी डायरेक्ट ऍड केल्यामुळे ते लगेच त्यानं फेच केलं. दिसायला लागलं. ठीक आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? कोणाला काय डाऊट असतील तर डाऊट विचारा. ठीक आहे. आता हे ह्यांची स्क्रीन शेअर करेन आणि ह्यांना जमतंय का आपण ते पाहू. ह्यांना जमलं की झालं. ओके. ठीक आहे. डाऊट असतील तर डाऊट विचारा. काय करणार तू? पुढे जाणार. गुगल मध्ये जायचं. म्हणजे ते हेडर सेक्शन ओपन केलं. कोणत्या वेबसाईट मध्ये टाकायचंय? NMD फिल्म प्रोडक्शन मध्ये. ह्याच्यावरती ओपन केली. करायची गरज आहे का? कशी ओपन करायची? वेब ऍडमिन ओपन करायचं. वेब ऍडमिन ओपन केल्यानंतर कुठं जायला सांगितलं त्यांनी? अपीअरन्स मध्ये जायचं का थीम मध्ये जायचं? कुठं दिसतंय अपीअरन्स? खाली दिसतंय. अपीअरन्स मध्ये गेल्यानंतर आता इथं कुठं जायचं? इथे एडिटिंग करताना थोडस सांभाळून बरं का. चुकी नका करू. इथे डायरेक्ट फाईल्स आहेत ह्या. प्लगइन मध्ये जायचं ना. नाही थीम फाईल एडिटर. थीम फाईल एडिटर लास्ट ऑप्शन. लास्ट ऑप्शन. एडिटर मध्ये गेलं. आता इथं येस. गेल्यानंतर तिथं आला. header.php ची फाईल बघा. header.php ची फाईल. इथं हेडर. हा, त्याचा हेड बघा. PHP मध्ये हा, जायचं आणि ह्याच्यामध्ये त्याचा हेड बघा. इथं हेडर. येस. करेक्ट. इथं तुम्हाला टाकायचं. टाकलेलं आहे आपण ऑलरेडी. येस. इथं दिसते नाही गुगल टॅग. इथं टाकलेले. परत इथं तुम्ही काय करायचं? Ctrl+P करायचं. कॉपी आणि डायरेक्ट इथं खाली अपडेटचं बटन दिसतंय का? तिथं टाकायचं. एवढंच केलं की तुमचं काम झालं. किती जीवन सिंपल आहे गोष्ट. पण तुम्ही जर प्रॅक्टिस नसते केली तर तुम्हाला जमलं नसतं. आपण आता तुम्हाला काय सेशन मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? आता मी इथे एक ओपन करतोय. काय? गुगल एनालिटिक्स ओपन करतोय. इथं काय दिसलंय? ऍक्टिव्ह युजर 7 दिसतात आणि इव्हेंट
काउंट 73 दिसतात. तर हे इव्हेंट काउंट काय असतात निखिल सर? इव्हेंट काउंट म्हणजे काय, तर तुम्ही आता बघा, तुम्ही वेबसाईट वरती गेले तर काय काय गोष्टी करता, जसं की स्क्रोल करता, क्लिक करता, एखादं इमेज ओपन करता, एखाद्या ठिकाणी फॉर्म फिलअप करता, एखाद्या लिंक वरती व्हिजिट करता. तर प्रत्येक तुम्ही केलेली ऍक्टिव्हिटी आहे का नाही, त्याला ऍज अ इव्हेंट म्हणून काउंट केलं जातं. छोट्यात छोटी गोष्ट जरी तुम्ही वेबसाईट वरती केली तरी त्याला इव्हेंट काउंट केला जातो. तर इव्हेंट काउंट हा नेहमी युजरपेक्षा जास्त असतो बाय डिफॉल्ट. हे तर बाकी त्यांना सांगितलेलं आहे सगळं युजर कसं आहे. तर आता दुसरं आम्हाला हे विचारायचं होतं, इथं ते एक्सप्लोर आहे, हे ऑप्शन कशाचं आहे एक्सप्लोरचं? आता याच्यामध्ये बघा, होम, रिपोर्ट्स आणि एक्सप्लोर असे ऑप्शन्स असतात. तर एक्सप्लोर मध्ये तुम्ही काय करू शकता, तिथे बाय डिफॉल्ट टेम्पलेट्स राहतात. जसं की फ्री फॉर्म टेम्पलेट, पाथ कलेक्शन टेम्पलेट, फनल एक्सप्लोरेशन टेम्पलेट. तर हे टेम्पलेट सगळे तुम्ही यूज करून तुम्ही तुमचा डेटा एका वेगळ्या फॉर्मॅट मध्ये पाहू शकता. म्हणजे जसं की आता पाथ, तिथे एक्सप्लोरेशन असेल बघा, तर एखादा युजर आला तर तो कोणकोणत्या वेबसाईटच्या पेजेस वरती व्हिजिट करतो ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे फनलचं जे आहे, डिटेल तर आपल्याला फनल पण फक्त तसंच बार आहे. चार्ट, पाय चार्ट मध्ये कसं दिसेल तेवढं फक्त चेक येस, करायचं. म्हणजे हे येस, जर येस. बार चार्ट मध्ये एक्सप्लोरेशन्स मध्ये वेगवेगळे. हम्म. करेक्ट. मोबाईल मधून किती रोग येतात, डेस्कटॉप मधून किती येतात, बाकी काहीच नाही, एवढंच होतं इम्पॉर्टंट. सगळ्यांना समजलं का? कुणाला नाही समजलं? कोणाला काय डाऊट असतील तर डाऊट विचारा. ठीक आहे, चालेल. आणि दुसरं काय करायचं होतं सर, आता हे जे आपली वेबसाईट आहे ना ह्याच्यामध्ये एनएमडी ची, तर ते जरा अट्रॅक्टिव्ह हा. दिसलं नाही. हो. कसे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडची, तर ते तुम्ही म्हणले होते की एका आठवड्यात आम्ही चेंज करतो एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडची. तर आता हो, त्याचा त्याच्यामध्ये ऍक्सेस मला भेटलेला आहे. बघा ना, हे हा, हे हा. थोडस चांगलं वाटतंय. पण ह्याच्यामध्ये कसं आहे ना, हा. आता मोनी रॉय आली होती, नंतर ऋता दुर्गुळे आली होती, आता प्रार्थना बळेरे पण येणार आहे. मग आता ओके. हे थोडस अजून चांगलं आहे. इथं हे चेंज करायचं डेटा सायन्स, डेटा अनालिसिस. आता ते तुम्हाला त्या दिवशी फोन करून सांगितलं होतं ना, त्यांनी केलंय, ते अपडेट केलंय. तर हे चेंज होईल आता. हा. नंतर हे कोर्सेसच्या पेजेस ओके. मध्ये तुम्ही काय केले बघा, डेटा सायन्सचं पेज आहे. तर डेटा सायन्स हा. मध्ये तुम्हाला मी काय करतो, हे जे इमेजेस आहेत हे मी बनवून देतो. आता बघा, हे चिन्मय डेटा अनालिस्ट वाला आहे. नंतर इथं काय केलंय, हे जर डबल डबल फोटो टाकला, इथं पण टाकला, इथं पण टाकला, हिचं इथं पण टाकला, इथं पण टाकला, इथं, म्हणजे ते कसं दिसतंय बघा ना. ते लोक हानतील इथे येऊन, कसे प्लेसमेंट टाकले, ते कसं वाटत, इथे एक फोटो, इथे एक फोटो. म्हणजे असं वाटतं की ह्यांच्याकडे तीन चार, आणि ह्यांचे व्हिडिओ का टाकले, हे व्हिडिओ कसला आहे. तर हे अजून हे फोटो बघा ना, आता आपण एवढा खर्च केलाय अॅनिव्हर्सरी साठी लास्ट इयरला, तर हे असले फोटो कुठं झाले, कोणाचा बर्थडे होता का काय होता, ते कुठं बैल पोळायला गेलते का काय, काय नाही ते कळत नाही. बैल पोळायला असलीच बैलाच्या शिंगाला फोटो लावतात, माहिती ना. हे क्रिकेटची टीम वाटते का, हे दोन पोलिस दिसते आणि हे आतंकवादी दिसते, त्यांना पकडल्या. ते असं वाटतंय जरा जीवन. येस सर, मी ते हे अपडेट नवीन काय करतो. दिसत नाही खाली, हे अवघड झाले जरा. जीवनात हिरवळ पाहिजे फक्त, बरोबर आहे का? हे तर वरती हॅलो. शांत वाटत, त्याच्यामुळे आमचे दोन लोक फक्त शिरोडला फिरत आहेत, निकेश आणि कोण, मला कुठं तिकडे शिरोडला दिसते. मुद्दाम पाठलाग करतात काय, तुम्हाला आतापर्यंत 10 ते 15 वेळा दिसले तिकडं शिरोड. तर तसं काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे, हे लयच विचित्र दिसतंय. नंतर डिजिटल येस मार्केटिंगच्या सर. कोर्स मध्ये डिजिटल मार्केटिंग वालीच लोक डेटा, हे बघा किती वेळ इथं काढले सर, तिथून तिथून काढलेले आहेत सर. बघा, हिथं पण दिसते ही पोरगी, हिथं पण दिसते. हिथं कुठं काढलंय हिला बघा, हे आकांक्षा दुबे. बिझनेस अनालिस्ट वाल्याला ठेवलंय त्याच्यामध्ये, डिजिटल मार्केटिंग पण ते मध्ये इथं त्यांनी व्यवस्थित केलंय आलं ना. नाही. हे बघा ना, हे वरती पण सेमच आहे, खाली पण सेमच आहे, तेच फोटो रिपीट रिपीट होते. मग पोर ते म्हणते एवढे लोक प्लीज झाले 5,000, कुठं गेले म्हणते. 5,000 नाही, किती 2,000.
500 प्लस लोक एमबीसी मध्ये, ते लोक कुठे येतात मग? त्याचे मी फोटो देतो तुम्हाला, तुम्ही टाका ना त्याच्यात. ठीक आहे सर, चालेल, द्या मला, मी टाकतो. म्हणजे कसं होतं माहितीये का, बायको एकदम सुंदर करायची आणि तिला हात पण नाही लावायचा आणि नंतर म्हातारपणी काय म्हणायचं, बघा मी कितीला जपली. काय फायदा आहे का मग तिला जपून? ती तशीच म्हातारी होईल. दुसऱ्याला दिली असती तर त्याने त्याचा उपभोग तरी घेतला असता काहीतरी. बरोबर आहे का, चुकलं माझं काय? मग आपले ते सगळे येतात 500 प्लस फोटो येतात, त्याच्यातले किती तेच लोक दिसतात मला सारखे सारखे. फोटोज द्या सर, मी अपडेट करतो ते. हो हो ठीक आहे. येस सर.